नमस्कार मित्रांनो, मी हेमंत बांडवलकर. आज तुम्हाला इन्कम टॅक्स अपडेटेड रिटर्न याबद्दल माहिती सांगणार आहे. ITRU अपडेटेड रिटर्न अंडर सेक्शन 139(8)A. Central Board of Directors CBDT has notified the income tax updated return form, commonly called as ITRU. The new form has been notified as Budget 2025 amended the rule for the ITRU. The new filing rules are effective from 1st April 2025. ITRU हे 2022 सालीच आलेलं आहे, पण 2025 बजेटमध्ये त्याची अमेंडमेंट झाली आहे. तर ती अमेंडमेंट काय आहे ते आपण बघू. As per new rules, ITRU can be filed within 48 months from the end of the relevant assessment year. Earlier, the taxpayers were allowed to file updated return within 24 months from the end of the relevant assessment year. Now, taxpayer can get extra 2 years to file updated return. पूर्वी आपण मागच्या 2 वर्षाचा अपडेटेड रिटर्न भरू शकत होतो, परंतु आता बजेट 2025मध्ये जी अमेंडमेंट आली आहे त्यामध्ये मागच्या 4 वर्षाचं अपडेटेड रिटर्न भरता येणार आहे. तर ITRU, what is ITRU form and how to file ITRU? ITRU or updated income tax return is the form that allows you to rectify the error, omission and update your previous ITR. म्हणजे आपल्याला जर प्रिव्हियस इयर ITR मध्ये काय इन्कम इन्क्रीज करायचं असेल, काही एरर्स करेक्शन करायचे असेल, तर आपण मागचे ITR अपडेटेड रिटर्न ITRU फॉर्मद्वारे भरू शकतो. इट कॅन फाईल विदिन 2 years फ्रॉम द एंड ऑफ द रिलिव्हंट असेसमेंट इयर. हे जुनी प्रोव्हिजन आहे, आता 4 वर्षाचं करू शकतो आपण. द गव्हर्नमेंट हॅज इंट्रोड्यूस्ड दिस कन्सेप्ट इन 2022. आता ही जी 2022 साली आलेली जी प्रोव्हिजन आहे याच्यात अमेंडमेंट होऊन हे आता आपण 48 म्हणजे 4 वर्षाचे अपडेटेड रिटर्न मागचे भरू शकतो. अपडेटेड रिटर्न ड्यू डेट्स. आता अपडेटेड रिटर्नच्या ड्यू डेट्स आपण बघू. अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स रूल्स, द लास्ट डेट filing ITRU is 48 months from the end of the relevant assessment year. Hence, the assessment year 25-26, the last date to file ITRU is the March 31st, 2013. तर ITRU जर आपल्याला भरायचा असेल, जो काही ॲडिशनल इन्कम येईल त्याच्यावरती ॲडिशनल टॅक्स आपल्याला भरावा लागतो. म्हणजे हा थोडक्यात दंडच आहे. जर 12 महिने आपला ITRU लेट ITRU आपण भरत असेल तर 25% ॲडिशनल, म्हणजे जो इंटरेस्ट आणि टॅक्स येतो त्याच्या 25% ॲडिशनल. 24 महिने आपण लेट भरत असेल तर 50%. ह्या 2 प्रोव्हिजन पूर्वीच्याच आहेत, परंतु आता नवीन 2 प्रोव्हिजन आपण 36 महिने आणि 48 महिन्यासाठी. जर 36 महिने लेट ITRU भरत असेल तर 60% ॲडिशनल टॅक्स आणि 48 महिने असेल तर 70% ॲडिशनल टॅक्स. हे बदल झालेले आहेत. तर ITRU म्हणजे काय, आपल्याला काही चेंजेस करायचे असेल तर आपण ITRU भरू शकतो. तर ITRU हू कॅन फाईल ITRU अंडर सेक्शन 8A. आपण त्याच्यावर एकदा रिव्हिजन घेऊ की एनी पर्सन हू हॅज मेड अन एरर और ओमिटेड सर्टन इन्कम डिटेल्स इन एनी ऑफ द फॉलोइंग रिटर्न इलिजिबल टू फाईल अपडेटेड रिटर्न. म्हणजे पूर्वी ओरिजिनल रिटर्न भरला असेल, बिलेटेड रिटर्न भरला असेल किंवा रिवाइज रिटर्न भरला असेल किंवा रिटर्न भरला नसेल तरी आपण अपडेटेड रिटर्न भरू शकतो. अँड अपडेटेड रिटर्न कॅन बी फाईल्ड इन द फॉलोइंग रिझन्स. म्हणजे जे खालची कारणं आहेत यासाठी आपण अपडेटेड रिटर्न भरू शकतो. डिड नॉट फाईल रिटर्न म्हणजे रिटर्न भरलाच नाही किंवा बिलेटेड भरला किंवा ओरिजिनल रिटर्न भरलेला असेल तर आपण अपडेटेड रिटर्न भरू शकतो. इन्कम इज नॉट करेक्टली डिक्लेअर्ड. आपलं इन्कम कमी आपण डिक्लेअर केला आहे प्रिव्हियस ITRमध्ये, आपल्याला इन्कम जास्त आहे तो आपण इन्कम वाढवण्यासाठी ITRU भरू शकतो. चूज द रॉंग हेड ऑफ इन्कम. पेड टॅक्स ॲट द रॉंग रेट. म्हणजे चुकीच्या हेडखाली इन्कम दाखवला आहे
किंवा चुकीचा टॅक्स रेट लावला आहे. टू रिड्यूस द कॅरी फॉरवर्ड लॉसेस, जर आपण कॅरी फॉरवर्ड केलेले लॉसेस जास्त असेल ते रिड्यूस करायचे असतील तर आपण ITR भरू शकतो. टू रिड्यूस द अनअब्झॉर्ब डिप्रिशिएशन, टू रिड्यूस द टॅक्स क्रेडिट अंडर सेक्शन 115JB आणि 115JC. A taxpayer can now file updated return for each assessment year. Who is not eligible to file ITR under section 139A? ITR cannot be filed in the following cases. Updated return is already filed, म्हणजे जर आपण updated return ऑलरेडी भरलेला असेल तर पुन्हा त्याला अपडेट करू शकत नाही. फॉर फायलिंग नील ऑर लॉस रिटर्न, जर तुमचा इन्कम बिलो टॅक्सेबल लिमिट असेल म्हणजे नील ITR असेल आणि लॉस रिटर्न असेल तर आपण अपडेटेड रिटर्न भरू शकत नाही. फॉर क्लेमिंग एनहान्सिंग द रिफंड अमाऊंट, आपण जर रिफंड कमी क्लेम केला असेल आणि नंतर रिकॅल्क्युलेशन केलं असेल आपण रिफंड वाढवत असेल तर जास्तीचा रिफंड क्लेम करण्यासाठी आपण ITR भरू शकत नाही. व्हेन अपडेटेड रिटर्न रिझल्ट्स इन द लोअर टॅक्स लायबिलिटी, जर आपण रिवाइज कॅल्क्युलेशन केलं आणि आपली टॅक्स लायबिलिटी कमी येत असेल तर आपण रिवाइज रिटर्न भरू शकत नाही. सर्च प्रोसिडिंग अंडर सेक्शन 132 हॅज बीन इनिशिएटेड अगेन्स्ट यू. A survey is conducted under section 133A. Books, documents or assets are seized or called by the income tax authorities under section 132A if assessment, reassessment, revision, recomputation is pending or completed. If there is no additional tax outgo when the tax liability adjusted with the TDS credit or losses and you do not have any additional tax liability, you cannot file updated return ITR. म्हणजे जर तुमचं ॲडिशनल टॅक्स लायबिलिटी येत नसेल तर तुम्ही ITR भरू शकत नाही. नोट, इफ द लॉस or any part thereof carried forward or unabsorbed depreciation carry forward or tax credit carry forward is to be reduced for any subsequent previous year as a result of furnishing an updated income for a previous year, an updated return is required to be furnished for each subsequent year. म्हणजे आपल्याला जर अनअब्झॉर्ब्ड डिप्रिशिएशन आणि कॅरी फॉरवर्ड लॉस कमी करायचा असेल तर आपण सर्व पुढच्या वर्षाचे प्रिव्हियस इयरचे आपल्याला ITR अपडेट करावे लागतील. व्हॉट इज द टाईम लिमिट फॉर फायलिंग ITR? आत्ता जे 48 महिने, आपण 4 वर्ष मागचे जे ITR भरू शकतो त्याचं टाईम लिमिट काय? असेसमेंटवर 21-22ची ITR ची तारीख 31 मार्च 2024 ही होऊन गेलेली आहे. आता आपण 21, 22, 23, 23 हे ITR भरू शकतो, परंतु ITR 4 वर्षाचा ITR भरणं हे 1 एप्रिल 2025 पासून म्हणजे असेसमेंट इयर 25-26 पासून होणार. म्हणजे असेसमेंट इयर 25-26ची शेवटची तारीख असेल 31 मार्च 2030. तर काही ठिकाणी मी पाहिलं आहे की हे आत्तापासूनच म्हणजे आपण 20-21चा ITR भरू शकतो असं पण मी पाहिलेलं आहे. परंतु इन्कम टॅक्स पोर्टलला लॉग इन केल्यानंतर 20-21, 21-22 या 20-21 या वर्षासाठी ITR भरण्याचा टॅब कुठेही इनेबल झालेला दिसत नाही. तर भविष्यात काही नोटिफिकेशन आलं तर आपण ते सेपरेट पाहू, पण सध्या तर इंटरप्रिटेशन असंच आहे की असेसमेंट इयर 25-26 पासून चालू होणार. म्हणजे इथून पुढं आपण असेसमेंट इयर 25-26 इथून पुढं आपण 4 वर्षाचे रिटर्न अपडेट करू शकतो. तर ITR 1 to 7 हा एकत्र ITR आपण भरू शकतो. हाऊ टू फाईल ITR as per income tax rule, the updated return ITR has to be furnished along with the updated version of the applicable ITR form 1 to 7. धन्यवाद.